गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता आज आपल्याला कापायचा आहे तो हा भांगा. या बघा पडलेला भात आहे. ह्या कापू का दिवस घेणार आहे भांगो, कारण पडलेल्या भांगा ना फावत नाही कापू. नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जास्त वेळ न घेता कापूया. कापू काय होईल तो अर्धा तास एवढं कापूया आणि जाऊचा मावशी घालू. मावशीला नाही जायचं आहे आंबे मिरगुले पकडत, त्याच्यामुळे आता वाजले 7:30. अर्धा तास काय होईल ते कापूया. 8 वाजता बोलवलेलं आहे. अर्ध्या तासानंतर कल्टी मारूया. फक्त काय कापून फक्त कवळे घालायचे, कवळे ठेवतात. सुकत का तिकडे जागा खाली आहे ना, ते आई येऊन घालेल मग सुकत. त्याच्यामुळे ते काय आपल्याला टेन्शन आहे, कापायला फावेल पटापट पटापट. तर जास्त वेळ न घेता ना आधी पहिला कापूया, कारण कामं बरीच आहेत आपली. सकाळचं काहीसा व्ह्यू असा दिसतोय आपल्या काट्यातील. आज जरा धुका कमी आहे. घालायचं आता गरम काय तर आज लय ऊन लागत आहे. मावशीनं का आमचं पेंडो बांधले. बारकोसं बांधलं मावशी, बारको वाटता. ही पट्टी पूर्ण उचलूची आहे, ही एक पट्टी पूर्ण उचलूचा भात आहे. दाडसो पूर्ण कंप्लीट झालं कापून. काय बैल गोरवा ढोराकतात की काय? उचलू मग मी जाऊ की घेऊन आधी, की कवळे आणू? कवळे आहेत किती? 4-5 होत. मग ते हाणूक भारी. पेंडो घेऊन जाते मी. लय हा ब्लॉग पण बनवू देत नाही माका. आये थारो नाही करीत, आये थारो नाही करीत अजिबात. माझ्या मावशेक पण घेऊन जायचं परत संध्याकाळी. खायची काय कापूया? ते आधी व्हायत तेव्हा ना उचलून मग तर पटापट कवळे कर पटापट. झेपत उचलू बारको आहे पेंडो झेप. काय म्हणता? मावशी पेशाळ. हा हा घेऊया, चला जाऊया ना तर लय गाळी भेटते. बघता बघता सूर्यास्त पण झालाय. संध्याकाळचे वाजले 6 आणि जो तिकडचा भांगा कापलेला होता ते आई ना आता बघा सुकत घालतात. आणि बघता बघता आपली पट्टी पण मोकळी झाली नेऊन. ही पट्टी पूर्ण सुकत घातलेली, ती एंड पर्यंत तिकडून सुकत घातलेली, ही एंड पर्यंत. तो लाचचा उरलाय पेंडा, तो घेऊन जाऊया चाबूक मध्ये आणि मग मावशक नेऊन घरी सोडूया. चावी थायचा मी कशा येऊ झाला ना. तुम्ही चल, तू पण चल. काय काय हे काय उद्याला उचलायचं नाही, कारण पूर्ण हिरवी गार असल्यामुळे 1 दिवस तसात ठेवचा उन्हात. काय व्ह्यू आहे बघा मस्त पैकी चाबूक मध्ये.
मग मावशक सकाळी 8:30 वाजता जाऊन घेऊन येले, तरी मी लवकर जायचं. किती वाजता काय बरोबर मी बरोबर बाहेर पडवतोय. चल चल बरोबर जात होतो मी. टायमर एवढ्याच झाला असता मग 5:30 वाजता. ती वाट बघी होती 7:30 वाजल्यापासून. किती वाजेपर्यंत माहित आहे मी तुका सांगाय ना. मग 8:30 वाजता मी हैसून निघालोय त्या भांग्यात ना. 8:30 वाजता निघाले. हो ऐक काय सांगू. तर इकडे आपले कोयती, पाण्याची बॉटल, पाण्याची बॉटल, पाण्याची पिशवी, कोयतीची पिशवी. आणि इकडे मी. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, जो की कालचा ब्लॉग आपण कंटिन्यू करतोय आज. काय चाललास काय भात कापू? चला घरी चला. अरे चला घरी. साहेब तर पुढे चालले ना, त्यांच्या पटनाही ते का सोडित नाही. तो ना चालू बोचताय बारक्या कोंबड्या. चला घरी चला घरी चला चला. तर एक भांगा उरलाय, तो आता जातोय कापायला. जो काय होईल दुपारपर्यंत कापूचा. जाम झाला घसा वगैरे, जामक झाला आज. बऱ्यापैकी धुका बघू शकता. इकडे दिसत असेल फॉग बऱ्यापैकी आहे, पण हिंबारवा लवकर पडला आज. वाजलेत किती? 7:30. 7:30 वाजता सूर्योदय झालेला आहे. आपण लेट याच्यासाठी आलो की ना, मोबाईल चार्जला लावला होता. तो चार्ज फुल झाल्याच्या नंतर आपण कल्टी मारली, नाही तर लवकर यायला झालं असतं. मोबाईल विना जमेना, आणि त्याच्या विना मला जमेना, माझ्या विना त्याला जमेना. असं झालं आमचं काहीसं नातं मोबाईलचं आणि माझं. तर असं हात दुखवू लागला. ह्या हातात पिशवी, ह्या हातात मोबाईल. आणि आई कधी नेहरे घेऊन येत तेव्हा त्याच्या आधी अर्धो काय ना भांगू कापून घेऊया. तर अशाच ब्लॉगमध्ये आपल्या शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. धमक झाला. सकाळी सकाळी धावत जायचा सगळ्या 2 दिवस फक्त. अजून असा हालत कुत्र्यासारखं. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. बघा आमचा काटा खाली झाला 2 दिवसात. जाकी भरलेला होता. इकडनं पण खाली झाला, इकडनं पण झाला. फक्त मध्यभागी थोडा फरक. बघता बघता हाई देखील भांगा आपला झालाय पूर्ण. तर फक्त तेवढा तोंडा त्याला वेळ घेणारा. म्हणतात नाही हत्ती तो गेलो शेपूट तारायला, पण शेपूट तापण व्हायचं ना लय वेळ घेणारा. कारण ह्याच्यात जे आहे ना आतमध्ये आहे रानाचा मकाने फावत कापूक. ते गाय तिकडे सुकत घालता. कारण सकाळी 7:45 वाजता येईल ना मी. 7:45 वाजता सुरुवात केली. आता वाजलेत 10:30. 10:30 वाजता एवढं भांगू कापून कंप्लीट केलं. मी पटापट कापीत घेतले. हे बघा कवळे कसे घातलेले तेव्हा. माका सुकत घालूक येतं कंटाळ, म्हणून असे कवळे ठेवले. जर सुकत घालीत घेतले तर एवढं झालो पण असतो दुपारसर ना या कापून. म्हणून मी पटापट घेतले कापीत. आता ह्यो कापूया आणि मस्त आहे की 11 वाजता घरी जाऊया.
आज दिवसभर मस्त आहे झोपा करणार. ते बघा तिकडे माणसं बघा किती आहे. त्यांनी तिकडची पट्टी झाली आटपला पट्टी. आता खय चुला नेरी बिरी केला तरी बघा चिखलात रुपशी उपशी. हा खैसून कसरून लागलो ल या. हे ना जेवलं. काय पाणी पिऊया जरा. आईचो बगीचो बघा बगीचो. चवळीची भाजी चवळी भेंड आणि काय आहे. दोनच मेनू. आय घे हाताची वाट लागली. कसरून लागलो पुरं. चला कापून घ्या उन्हाच्या आधी. 10:30 वाजले. एवढूसा तोंड राहिला तर कापून घ्या नाही. मग आहे सुकत घालशील आम्ही जाते मग. आय ग बाबा ग. हे बघा कसरून किती आहे तो. कसरून रे कसरून रे. सुकत घालू कंटाळ येता. सुकत घालून कापून फावत नाही मग कापू. चला कापून घेऊया. मग मस्त आहे की आज संध्याकाळी 4 वाजता झोपा करणार. 12 वाजल्यापासून जेवणार. आमलेट बनवणार. आहे हत की कवटा ते राहून ते नेऊचे. उद्या नेऊया. हा चालेल. मग तू कवळून ठेव. काय जाव झोपो झोपोक जाऊचा. मग त्यात झोपोक जाऊचा. आता जाणार मस्त की झोपणार 12 वाजता. 4 वाजता उठणार. आणि काय मग नाही रात्री संध्याकाळी 6 वाजता. मग आंघोळ बिंघोळ करायची आणि मग जरा फिरून यायचं. गाडी यायचं राऊंड मारून यायचं नाही. मग तू येणारच की फिरो वय घे. आया फिरो येणारच काय. चल असं जाऊया फिरून. तर फायनली आपलं वांग झालं पुरं. हा आणि आयाच्या बागेत आहे तर ह्या बघा बाग जी की भाजीपाल्याची. त्याच्यात आपण करूया आता जरा नाश्ता. शाप कलकलोक झाला. लय ऊन लागलं. 11:15 झाले. तर मस्त की भाकरू खाऊया. भूक पण लय लागली. ते शेवटच्या बोललं ना कोपऱ्या आपलं वेळ घेणार. घेतला ना तो शेवटी. आहे काहीतरी हाणला तर बघूया खाऊया आणि घरी जाऊया. चाबूक मध्ये कारण आजचा काट्यातलो आमचा शेवटचा दिवस. भात कापूचो उद्या घेऊन जाणार. आजचा शेवटचा दिवस आहे. सावळेक जाऊया की नको. ते त्याच्या आतमध्ये बसते भेंड्यात. जागा करते कोपऱ्यात आमच्या गावात. हा हे ठेवलंय. कोपऱ्यात मस्त की बसूया आणि खाऊया. रे खा ना. चपलेची लागली वाट. झाली 2 वर्ष झाली ना. हे बघा चपले पण तुटले माझे.
कारण घरी जायचं ना ताकद नाही राहणार. काहीतरी जर चक्कर येऊन पडले तर एक झेपायचो नाही. आय घे बाबा घे. शा हा आत्ता बऱ्यापैकी सावली भेटले. काय आणला तर आधी बघूया. आहे अच्छा गावात खोलत पण नाही. या बघूया ते काय आणलं. वाव लुक ॲट डिश. अंडा करी. या माझ्यासाठी आवडतं. आईनं आपण सुकट आणला मारून अशी म्हणू होती. वाशिलो सुकटातून या काय दोडिया. तर यावा भाकरी खाऊया चाबूकमध्ये.